नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना, सकाळची वेळ आहे। तर बघा, आत्ताच माझी पूजा वगैरे आटपलेली आहे। सडा रांगोळी या आधीचं जे काही काम असतं, क्लिनिंग, डस्टिंग सगळं माझं झालेलं आहे। तर मी जेव्हा रूटीन व्लॉग शेअर करते ना, तर तेव्हा मी सकाळपासून व्हिडिओ शूट केलेला असतो ना, तर तो तुमच्याबरोबर शेअर करते। आणि तुम्हाला सुद्धा माझं ना मॉर्निंग रूटीन बघायला खूप आवडतं। त्यामुळं पण कधी-कधी काय होतं, की आपण त्याच गोष्टी जर सतत दाखवत राहिलो, तर मग तुम्हाला पण कंटाळा येईल आणि मला पण। म्हणून मग जरा सुरुवात ना मी लेट केलेली आहे। तर बघा, आत्ता वाजलेले आहेत 8, 8:30 तरी वाजलेली असतील आणि बघा डब्याची तयारी चाललेली आहे। तसं आज तर डबा द्यायचा नव्हता, स्नॅक्स द्यायचं होतं, कारण आज आहे सायन्स डे आणि आज मुलांच्या शाळेत प्रदर्शन बघायला जायचं आहे। तर बघा, भाजी ना, इथे पोकळ्याच्या भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर लाल पोकळा असतो की नाही, छान असा निवडून घेतलेला आहे आणि त्याला कट करून घेतलेला आहे। जास्त बारीक नाही कट करायची ही भाजी। आणि कढईमध्ये ना 2 चमचे तेल घालून लसूण आणि मिरची घातलेली आहे। लसूण मिरची छान तडतडली ना, की ही पोकळ्याची भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। तर भरपूर सारं असं हिमोग्लोबिन वाढतं ह्या भाजीनं। तर खरंच उन्हाळ्यामध्ये ना, तर पालेभाज्या खायला मिळत नाही, पण आवर्जून पालेभाज्या घ्यायच्या। आणि जर खायला मिळत नसतील तर तुम्ही काय करा, एखाद महिन्यापासून आहे ना पालेभाज्या तुमच्या घरात जर थोडी जागा असेल तर मग लावायला सुरुवात करा। आता माझ्याकडे जागा आहे। कोथिंबीर तर ₹100 पेंडीवर जाते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळं मी कोथिंबीरसुद्धा आता लावणार आहे ताईंनो। छोट्या-छोट्या ट्रेमध्ये, कुंडीत कोथिंबीर, धने थोडेसे टाकून द्यायचे, आपोआप उगवतात आणि गरजेला आपल्या उपयोगी पडतात। कारण मटण किंवा चिकन, नॉनव्हेजची कालवणं तर कोथिंबीरशिवाय होतच नाहीत। तर बघा, आता काही जास्त लागत नाही या भाजीसाठी। थोडंसं आता आपल्याला ना भाजी परतून जरा कमी होत जाते। जेव्हा ती आपण परततो ना सुरुवातीला, तर भरपूर अशी असते, मग त्यामुळं ना मिठाचा अंदाज येत नाही। तर काय करायचं, परतून घ्यायची, मग ती जरा कमी होत जाते क्वांटिटीनं। त्यामुळं मग आपल्याला मिठाचा अंदाज लगेच कळतो। आणि या भाजीला कसं आहे, पाणी जास्त म्हणजे पाणी जास्त सुटतंय। तर त्यामुळे ना पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही। जेव्हा आपल्याला ही भाजी करायची असेल तेव्हा तासभर आधी धुवून ठेवायची, मग पाणी सगळं निथळून जातं आणि मग आपल्याला ही भाजी परतायची आहे। परतत असताना सुद्धा त्याला भरपूर पाणी सुटतं। फक्त एकदाच झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि मग बस लगेच मग ती भाजी शिजते। आता भाजी शिजलेली आहे पहा, तरीसुद्धा ह्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि बघा लाल असं पाणी सुटलेलं आहे। तर या भाजीनं ना हिमोग्लोबिन वाढतं आणि बरेचसे गुणधर्म भाज्यांमध्ये आढळतात। तर पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे। आणि आपण जसे कडधान्य खातो की नाही, कडधान्यात पण भरपूर काही असतं, पण पालेभाज्या पण तितक्याच महत्त्वाच्या। तर बघा, आता ही भाजी आहे की नाही, आता इकडे बघा पलीकडे मी भात शिजत घातलेला आहे। आणि असं कुठं जायचं असलं ना, की स्वयंपाकाची इतकी गडबड असते। मुलांना आधी शाळेत पाठवलेलं आहे आणि आयुषला स्नॅक्स पाहिजे होता, म्हणून मग छान अशी मसाला मॅगी, कांदा टोमॅटो घालून त्याला करून दिली। आणि मग त्यानंतर कणिक भिजवलेली आहे आणि कणिक भिजवून मग आता चपात्या चाललेल्या आहेत माझ्या। आधी कणिक भिजवून घेतली आणि कणिक भिजत आहे तोपर्यंत भाजी वगैरे निवडून, भाजी कट करून धुवून निथळत ठेवली होती आणि मग पुढच्या कामाला लागले होते। मग भात वगैरे घातला, भाजी नितळते तोपर्यंत भात शिजला आणि मग भाजी घातली आणि भाजी शिजत आहे तोपर्यंत लगेच चपात्या लाटायला घेतल्या। असं भरभर एका पाठीमागं एक असं काम आवरत गेलं ना, की मग बरं वाटतं। आणि सकाळचं कसं, ज्या दिवशी बाहेर पडायचं असेल ना, तर त्या दिवशी तर खूपच गडबड होते। सगळं जो स्वयंपाक आहे तो आटपून जायचा असतो, प्लस घरातली सगळी कामं असतात ना, तीसुद्धा आटपून जायची असतात। आणि बाहेर पडल्यानंतर मग किती वेळ लागणार आहे घरी यायला काही सांगता येत नाही। तर बघा, आता इथं ना चपात्या लाटून घेते। रोजच माझा स्वयंपाक आहे ना 10च्या आत होतो, कारण आम्हालाच 10 वाजता जेवायला लागतं। सकाळी मी उठली ना, की माझी जी कामं क्लिनिंगची चालू होतात, तर चहा मला घ्यायला वेळच मिळत नाही। मग स्वयंपाक झाल्यानंतर मी चहा घेते आणि मग त्यानंतर थोडासा गॅपमध्ये राहतो। मग याला जेवायला वाढ, त्याला जेवायला वाढ, यामध्ये वेळ जातो। मग थोडासा वेळ गेल्यानंतर मीही जेवून घेते। तर आता इथं बघा, माझ्या चपात्या वगैरे लाटून झालेल्या आहेत। आता मी 2-3च चपात्या लाटलेल्या आहे। याचं कारण असं आहे, की आमच्या घरामध्ये सगळ्यांना गरम चपाती खायला आवडते आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत ना ताईंनो, तर जेवण जास्त जात नाही। मग त्यासाठी काय करायचं,
आपलं कसं गरम गरम खायचं, म्हणजे मग ते पचायलासुद्धा आपल्याला हलकं असतं ते अन्न, आणि गरम गरम खाल्लं ना की पचतं पण, त्रास होत नाही. यासाठी ना काय करते, ज्याला जशी भूक लागेल ना तशी मग मी चपात्या लाटून देत असते. तर बघा आता इकडं माझी भांडी वगैरे जी आहे ना रात्री घासलेली, तर ती मी पाठीमागं तशीच ठेवलेली आहेत. सर्वात आधी स्वयंपाकाला लागले. ज्या दिवशी ना नाश्ता काही करायचा असेल आणि जेवण करायचं असेल त्यावेळेस उशीर होतो. आता सकाळी मॅगी वगैरे बनवत बसले आणि टिफिन वगैरे दोघांचा भरत बसले. परत देवाला भरवून झालं, त्याची तयारी झाली स्कूलची, त्याला कपडे, अंघोळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळं ना भांडी वगैरे लावायची राहिली, किंवा कट्टा तर माझा सकाळीच आवरून झाला होता. जसं की मी अन्नपूर्णेचं पूजन वगैरे करते, दारामध्ये उंबरामध्ये रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी ना 8च्या आधीच आटपाव्या लागतात. आता बघा ताट करत आहे मी, आणि दोघांनाही ताट करून घेतलेलं आहे. तर प्रदर्शनामध्ये किती वेळ लागतोय आणि किती नाही, त्यामुळं मग जेवून गेलेलंच बरं. मुलांना तर डबे दिले होते आणि सकाळीसुद्धा नाश्ता करून पाठवला होता. कधीच मुलं माझी अशी उपाशी शाळेत जात नाही, मग कितीही वाजता शाळा असू दे. शनिवारची सुद्धा आयुषची 7:30 वाजता स्कूल असते, तरी तो नाश्ता करून डबा घेऊन जातो. तर त्यामुळं तसं काही टेन्शनच नसतं मुलांचं खाण्याचं. ऊर्जा ब्रँडचं मी ताक घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मिळत असेल ना नक्की घेऊन बघा. खरंच हे ताक इतकं भारी आहे ना, म्हणजे असं जास्त आंबटही नाही आणि एकदम म्हणजे फ्रेश असं वाटतं. आणि खरंच ताक पिल्याने ना आपला कोठा जो आहे ना तो शांत होतो. तर उन्हाळ्यात ताक पिणं, ताक, दही, सलाड या गोष्टी भरपूर आहारामध्ये आल्याच पाहिजे. तर बघा ही आजची थाळी आहे. तर अशी पालेभाजी केलेली आहे लाल पोकळ्याची, आणि वांग्याचा पातळ रस्सा, भात, चपाती आणि ताक. इतकं असं पौष्टिक जेवण आणि मस्त वाटतं, भारी वाटतं. अशी थाळी भरल्यासारखी असेल ना तर खायला भारी वाटतं. तर दादांचं बघा इथे रिॲक्शन बघा ही त्यांना की नाही जेवायला वाढलं ना, असं वेळेत जेवण दिलं ना की ते खुश होतात. त्याच्यामुळं मग त्यांची वेळ चुकता कामा नाही. सकाळी 10 म्हणजे 10 वाजता त्यांना असं संपूर्ण ताट भरलेला, सुक्की भाजी, पातळ भाजी, भात, चपाती, सलाड किंवा दही, कांदा असं काहीतरी पाहिजे. संपूर्ण ताट भरलेलं पाहिजे. ते खूप खुश होतात वेळेवर त्यांना जेवायला दिलं की. तर त्याच आनंदात त्यांचं चाललं होतं काहीतरी. तर असो बघा, आता इथे मी साडी वगैरे नेसून घेतलेली आहे आणि प्रदर्शनाला जाण्यासाठी तयार झालेली आहे. तर काय होतं ना ताईंनो, कधी पण आपण ड्रेसवर म्हणजे ड्रेसवर मी ना सहसा मुलांच्या स्कूलमध्ये जातच नाही. कारण शिक्षक लोक वगैरे सगळ्या साड्या घालून येतात, आणि कसं आहे ते जर एवढ्या रूल्स वगैरे पाळत असतील, किंवा सगळे येतात म्हणा ड्रेस घालून बाकीचे पॅरेंट्स, पण मला असं वाटतं की आपण साडीच घातली पाहिजे. कारण लहान लहान मुलं असतात ना, ते आपल्याकडे बघत असतात कोण कसं कोण कसं. तर आज ना प्रदर्शन आहे स्कूलमध्ये. तर चला, मुलांनी काय काय बनवलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर करते, आणि परत पुन्हा घरी येऊन घरचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आत्ता बरोबर वाजलेले आहेत 12:30. तर 1 वाजता देवांची शाळा सुटते. मग अर्धा तास आपण प्रदर्शन बघूया आणि 1 वाजता मुलांना घेऊन घरी येऊया, आणि मग पुढचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा आत्ता मी पोहोचलेले आहे स्कूलमध्ये. तुम्हाला मी एंट्रीला दाखवते. इतकी सुंदर रांगोळी काढलेली आहे. चंचू पात्र वगैरे मुलांनी काढलेले आहे रांगोळीमध्ये. तर मस्त आज सायन्स डे आहे ना, त्यामुळे सायन्स डे विषय धरूनच सगळं डेकोरेट केलेलं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे, आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. तर बघा इथं बुक्स वगैरे ठेवलेल्या आहेत. सगळ्या ज्या बुक्स आहेत ना रंगीबिरंगी, किती भारी वाटत होतं बघायला. खरंच मुलांचं कौतुक करायला खूप, म्हणजे मला तरी असं वाटतंय खूप छान केलं होतं मुलांनी. करावं तितकंच कमी होतं. प्रत्येक वर्गाचं प्रदर्शन ना बघण्यासारखं होतं, डेकोरेशन पण आणि प्रदर्शन पण. प्रत्येक वर्गाची जबाबदारी की नाही प्रत्येक वर्गानं घेतली होती की डेकोरेशनसुद्धा करायचं आणि प्रोजेक्ट पण करायचं, आणि एक्सप्लेन पण इतकं भारी करत होतीत ना मुलं. खरंच मग मला बघून पण भारी वाटलं. तर बघा हा हॉल आहे, आणि हॉलमध्ये पॅरेंट्स मीटिंग वगैरे किंवा प्रार्थना वगैरे होत असतात. इथून सरळ गेलं की 8वी 9वी 10वीचे वर्ग आहेत वरती. तर बघा इथं आलेली आहे मी, आणि पहिल्यांदा जाणार आहे मी आयुषच्या वर्गामध्ये. तर आयुषच्या वर्गामध्ये आयुष पण 2-3 दिवस झालं ना प्रोजेक्ट बनवत होता, पण मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं नाही त्याने नक्की काय बनवलेलं आहे. तर म्हटलं चला तुम्हाला ना वर्गात गेल्यानंतरच दाखवूया. तर बघा एंट्री केल्यानंतर प्रत्येक वर्गाबाहेर अशा छान छान कुंड्या ठेवल्या होत्या आणि रांगोळी काढली होती, आणि जे बोर्ड आहेत ना ते बोर्ड पण छान डेकोरेट केले होते. तर सर्वात पहिले मी आता बघा आलेली आहे, हा आहे अमन. तर अमन इथं बघा आयुष, अमन आणि अजून एक त्याचा मित्र आहे दळवी.
तर या तिघांनी बनवलेलं आहे ड्रोन. तर हे आयुषनं चार्ट बनवलेला आहे आणि आयुषनंच हे ड्रॉइंग काढलेलं आहे. मला तर इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे मी त्याला कुठलीच हेल्प केली ना, त्याच्याकडे लक्ष दिलंच नव्हतं लक्ष. कारण मुलं ना प्रत्येक प्रोजेक्टला डोकं खातात ना, त्याच्यामुळे मी जरा दुर्लक्ष केलं होतं ह्यावेळेस. पण त्यांनी इतकं छान केलं ना, हे ड्रोन तयार केलेलं आहे आणि ह्या बॅटरीवर आहे ना ड्रोन असं छान वरपर्यंत उडतं. पण बघा काय झालं, नेमकं सगळ्या पॅरेंट्स लोकांना दाखवून डेमो दाखवून बॅटरीच संपली. त्यामुळं आपल्याला हे व्हिडिओमध्ये शूट करता आलं नाही. नाही तर छान अशी पॅन फिरत होते आणि ड्रोन ते उडत होतं. तर आता इकडं पुढं आल्यानंतर बघा ह्या मुलींनी ना अशुद्ध पाण्यापासून शुद्ध पाणी कसं तयार होऊ शकतं तर ते दाखवलेलं आहे. तर बघा कॉटन जे आहे ना ते एका ग्लासमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या कॉटनमधून जे पाणी बाहेर पडतंय ना तर ते सगळं शुद्ध पाणी आहे. म्हणजे हे पण त्यांनी छान एक्सप्लेन करून सांगितलं होतं मुलींनी. तर कॉटन कसं वर्क करतं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि असं आपण म्हणजे अशुद्ध पाण्यापासून शुद्ध पाणी कसं तयार करू शकतो. म्हणजे जे काही डस्ट वगैरे आहे ना ते कॉटन सगळं शोषून घेतं. तर बघा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे ना माझा हा प्रोजेक्ट वादळ. त्यानं वादळ डॉल्बी तयार केली होती आणि ती डॉल्बी तयार करताना काय काय लागलेलं आहे किंवा काय कुठल्या वस्तू लागलेल्या आहेत हे सगळं चार्ट त्यांनी खूप छान असा लिहिलासुद्धा होता. आणि वादळ नाव पण खूप भारी होतं. मला खूप आवडला हा प्रोजेक्ट आणि ह्या प्रोजेक्टला ना मी 10 पैकी 10 मार्क दिले आणि वर्क पण खूप छान करत होतं. वाजत पण खूप छान होतं. प्रत्येक पॅरेंट्सने प्रत्येक प्रोजेक्टला मार्क द्यायचं म्हणजे असं त्यांच्या शाळेने सांगितलं होतं. तर कोणाला 8 कोणाला 9 ज्याची मेहनत बघून मी मार्क ठरवले होते. तर आत्ता तुम्ही आवाज ऐकला असेल तर इतके स्पीकर वगैरे मजबूत होते ना त्याचे आणि एवढा गोंधळ होता स्कूलमध्ये तरी ऐकू येत होते त्याचं म्हणजे डॉल्बी अगदी मजबूत होती. तर बघा आता इकडे सुद्धा हे वॉटर सोर्स असं काहीतरी केलं होतं. त्यांची पण बॅटरी संपली होती आणि इकडे केलं होतं चंद्रयान. आता चंद्रयान भरपूर जणांनी केलेलं आहे पण काही जणांनी फक्त असं दाखवलेलं साचा, तर काही जणांचं असं उडणारं चंद्रयान होतं. तर देवांशला घेऊन आम्ही सगळे प्रोजेक्ट बघत होतो तर त्यालासुद्धा खूप असं नवल वाटत होतं. पण बोर्ड वगैरे जे आहेत ना त्यांनी इतके छान डेकोरेट केले होते मुलांनी. नॅशनल सायन्स डे वगैरे लिहिलं होतं आणि काय काय अजून ड्रॉइंग केलं होतं. तर बघा आता इथं हे जे चंद्रयान आहे ना तर ते बघा आता उडतं म्हणजे असं धूर वगैरे तुम्हाला बघा बारकाव्याने जर बघितलं ना तर निघतोय बघा इथून धूर निघतोय खालून आणि ते असं उडताना ते दाखवणार आहेत. तर हे देवांशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तर मला तर खूपच भारी वाटलं आणि खरंच मुलांनी सगळ्या छान केलं होतं. त्यांचं कौतुक म्हणजे करण्यासारखं. लहानच आहेत अजून ते 5वी 6वीच्या मुलांनी हे प्रोजेक्ट केले होते. 9वी 10वीच्या वर्गामध्ये तर जाणंच झालं नाही तर त्यांचेसुद्धा प्रोजेक्ट खूप भारी प्रोजेक्ट होते. जर 6वीच्या 5वी 6वीच्याच मुलांनी डॉल्बी वगैरे असे प्रोजेक्ट केले होते तर 8वी 9वी 10वीच्या मुलांनी तर खूप छान केले होते. पण वेळच पुरला नाही माझ्याकडे तेवढा. मग मी फक्त माझ्याच वर्गात म्हणजे 6वीतल्याच वर्गाचा मी प्रोजेक्ट बघितलेला आहे. बाकी कुठे गेलेच नाही. ह्या मुलीनं सुद्धा खूप मस्त म्हणजे सांगितलं. हिचं काही इलेक्ट्रिक वगैरे नव्हतं पण तिनं ना ते मिररमध्ये कसं मिरर इमेज तिनं सांगितलं होतं की ते कसं काम करतं, कसं वर्क करतं बघा हे. असं म्हणजे असंख्य अशा प्रतिमा दिसतात मिररमधून तर ते ती करून दाखवत होती आणि खूप छान केलं तिनं. तर बघा इथं तुम्हीच बघा आता व्हिडिओमधून तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला कळत पण असेल बघा ती कशी करते. हे बघा किती दिसायला लागल्यात 4-5 प्रतिमा दिसायला लागलेल्या आहेत आपल्याला. तर इतकं सुंदर तिनं केलं ना आणि त्यानंतर मग हे काय आहे ते सगळं ते एक्सप्लेन करून समजून सांगत होती की इथंसुद्धा मी मिरर लावलेला आहे. या मिररमधून आपल्याला झूम वगैरे करता येतं असं आणि सगळे इंग्लिशमध्ये मस्त बोलत होती. मला तर ना माझ्या वेळेचे प्रोजेक्ट आठवायला लागले ना. आमचे प्रोजेक्ट काय होते मराठी शाळेचे की मातीची फळं वगैरे तयार करा तर असे आपल्याकडं प्रोजेक्ट असायचे. तर बघा आता असो सगळे प्रोजेक्ट बघून झालेले आहे आणि आता बघा वंदे मातरम चालू झालेलं आहे आणि आता शाळा सुटणार आहे.
वंदे मातरम संपतंय नाही संपत तोवर सगळ्यांना नुसती पळायची घाई. तर हे सगळं अनुभवताना खूप भारी वाटलं मला. तर म्हटलं जाताना पुन्हा एकदा जरा पुस्तकांवर हात फिरवून जावा, बघून जावं. आपलं कधी सहसा रोजच्या रुटीनमधून कधी म्हणजे संबंधच येत नाही पुस्तकांशी. तरी छोटी-मोठी पुस्तकं जी मला मिळतील ना, तर ती कधीतरी मी वाचत असते. कामांमुळे तर एवढा वेळच मिळत नाही, की वेगवेगळ्या रेसिपीचा आपल्याला रेसिपीचंच आपण पुस्तकं वाचतो आणि कधीतरी मग एखादं छोटंसं पुस्तक मला ना मोटिवेशनल असं वाचायला आवडतं. माझ्याकडे 2-3 आहेत, ते मी वाचते कधीतरी. तर ताईंनो, असा होता आजचा दिवस आणि असा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. रेसिपीज वेगवेगळ्या, होम ऑर्गनायझेशन आणि बरंच काही जे मला माहिती आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर बघा, आता इथे गणेश चतुर्थी असल्यामुळे माझा तर चतुर्थीला उपवास असतो आणि मग हे वाईतलं आमचं ना अगदी प्रसिद्ध असं धोंडी विनायकाचं मंदिर आहे ठिकाण. तर ते मी तुम्हाला म्हटलं तर चला दर्शन पण घेऊन होईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणपती बाप्पांची झलकसुद्धा बघायला मिळेल. तर सविस्तर या मंदिराविषयी ना मी आधीच एक व्हिडिओ सुरुवातीला आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. म्हणजे हे मंदिर कसं बांधण्यात आलं, कोण म्हणजे शिवाजी महाराज इथं येऊन गेलेले आहेत. म्हणजे खूप जुनं मंदिर आहे हे, 400 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा. सविस्तर सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर म्हटलं चला आता जवळच आलेले आहे, शाळेपासून खूप जवळ होतं मंदिर. तर सगळे आमची फॅमिली जी होती ना, आमची गँग आमच्याबरोबर होती. तर म्हटलं चला, माझी 2 मुलंसुद्धा आहेत, मिस्टर. तर म्हटलं चला देवाचं दर्शन करून येऊया. तर बघा इथं आलेलो आहोत दर्शनाला आणि इकडून मग घरी जाताना काहीतरी थोडंसं खायचं असं आमचं ठरलं होतं. तर अशी छोटीशी ट्रिपसुद्धा झालेली आहे आमची, असं म्हणायला हरकत नाही. तर बघा चारी बाजूनी मंदिर तुम्हाला फिरवून दाखवलेलं आहे. संपूर्ण जे मंदिराचं बांधकाम आहे ना, तर ते दगडी बांधकाम आहे आणि खूप बारकाव्याने अशी मी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गणेश चतुर्थीची म्हणजे मी गणेश चतुर्थीला गेले होते ना, तेव्हा शूट केला होता हा व्हिडिओ. तर त्याची मी लिंक देते, या मंदिराविषयीची माहिती आणि कसं हे मंदिर आहे किंवा काय काय आजूबाजूचा परिसर कुठला आहे त्याचीसुद्धा मी माहिती देते. तर तुम्हाला आता गणपती बाप्पांचं दर्शन होणार आहे आणि खूप छान सुंदर अशी गणपती बाप्पांची सुबक मूर्ती आहे. बघितलं की मन अगदी प्रसन्न होतं, शांत वाटतं गाभाऱ्यामध्ये. तुम्ही कुठल्याही देवाच्या गाभाऱ्यामध्ये हात जोडा आणि फक्त मी तर देवाकडे एवढंच मागते की बास मला ना सुकर्म करण्याची बुद्धी दे, कुठलाही वाईट विचार मनात येऊ नये आणि सगळ्यांना सुखी ठेव. ह्याच्या पलीकडे तर देवाला काहीच मागत नाही. आणि शांत बसले ना गाभाऱ्यामध्ये, खूप शांत वाटतं. कुठल्याही तुम्ही देवाच्या दारामध्ये बसा, खूप शांत वाटतं. इथं बघा प्रसाद घेण्याचं खाण्याचं चालू आहे. तर ह्याला प्रसाद खायला खूप आवडतो, प्रत्येक मंदिरामधला खडीसाखर. तर तुम्ही कुठंही गेला ना, कुठल्याही मंदिरामध्ये कधीच तुम्ही रिकाम्या हाती येणार नाही. देवाच्या दारात तुम्हाला खडीसाखरेचा एक खडा तरी मिळतो. तर असं बघा, आता खूप सुंदर दर्शनसुद्धा झालेलं आहे गणपती बाप्पांचं आणि आता निघालेलो आहोत माघारी. तर ताईंनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. आणि हो, मी जी साडी ही नेसलेली आहे ना, तर साड्यांचं कलेक्शनसुद्धा मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते.